नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। आपण जी सिरीज सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत डिपार्टमेंटल PSIची 2017-2021 जी मागील वर्षाची प्रश्नाचे विश्लेषण आपण बघतोय। आकार फाउंडेशनतर्फे आपण बॅच सुरू करतोय। आपली बॅच सुरू झालेली आहे। उद्यापासून त्याचे सेशन्स पण आहेत। मॉर्निंग 7 ते 9 ला बॅच असते आपली। ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने बॅच असेल जी सकाळी 7 वाजतापासून 9 वाजतापर्यंत असेल। रेकॉर्डेड पण बॅच तुम्हाला अवेलेबल मिळेल। ही जी बॅच असेल यामध्ये बरेचसे फीचर्स तुम्हाला बघायला मिळतील, ज्यामध्ये नोट्स आणि प्रत्येक विषयांचे स्वतंत्र लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील। यासोबतच या कोर्समध्ये तुम्हाला एक टेस्ट सिरीज पण आहे ॲडिशनल, ठीक आहे, ज्याची फी 1200 रुपीजमध्ये आपण 10 पेपर प्रत्येक संडेला आयोगाच्या प्रश्नपत्रिकेनुसार 10 टेस्ट सिरीज आपण घेणार आहोत। टेस्ट सराव पेपर घेणार आहोत। यासंबंधी तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा आणि आमच्या जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही यासंबंधी संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूयात। आजचा आपला जो सेशन आहे की भूगोल या विषयामध्ये मागील वर्षी जी परीक्षा झालेली होती, म्हणजे 2021ला जी परीक्षा झाली होती त्यामध्ये जिओग्राफी विषयाला कशा पद्धतीने प्रश्न विचारल्या गेलेली आहे त्याचं आपण विश्लेषण करूया। आणि विश्लेषण झाल्यानंतर आपल्याला एक पॅटर्न आपल्याला बघायला मिळेल किंवा याविषयी आपण भूगोल विषयाला प्रिपरेशनची एक व्यूहरचना आपल्याला तयार करता येईल की कोणत्या मुख्य घटकावर आपल्याला फोकस करायचा आहे जी परीक्षा तुमची डिसेंबर मंथमध्ये आहे। तर पहिला प्रश्न आपण बघतो आहे, ठीक आहे, की महाराष्ट्रातील भूगोल विषयासंबंधी जर आपण प्रश्न बघितले 2017चा पण पेपर ॲनालिसिस करताना आपण बघितलं होतं की मॅक्सिमम प्रश्न हे फॅक्च्युअल असतात, ठीक आहे। आता यामध्ये आपण बघूयात की यामध्ये किती फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल प्रश्न आहे आणि किती डीप लेवलला प्रश्न विचारलेले किंवा खोलवर प्रश्न विचारलेली आहे। पहिल्या प्रश्नामध्ये खूपच सोपा प्रश्न दिलेला होता की महाराष्ट्रातील सर्व जिल्हे प्रशासकीय विभागात विभागले आहेत। तर सोपा प्रश्न होता की एकूण प्रशासकीय विभाग किती। तर शासनाचं जे काही महाराष्ट्र शासनाचं जे प्रशासन असतो त्या प्रशासनाच्या सोयीसाठी त्याला प्रशासकीय विभागामध्ये विभागलेले आहे आणि एकूण आपल्याला दिसतील एकूण असे 6 विभाग आहे। औरंगाबाद, नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक आणि मुंबई। त्यापैकी तर आपण काय उत्तर येणार आपलं 6। आता विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, 2009 मध्ये जानेवारी 2009ला 7वा प्रशासकीय विभाग घोषित करण्यात आला होता, ठीक आहे, फेब्रुवारी 2015ला। तर बरेच स्टुडंट असतील, विद्यार्थी असतील, त्यांना कन्फ्यूज होतं की 7 प्रशासकीय विभाग झालेले आहे, घोषणा झाली होती, परंतु प्रशासकीय अद्याप मात्र ती घोषणा अंमलात आलेली नाही आहे किंवा अजूनपर्यंत 7वा प्रशासकीय विभाग तयार करण्यात आलेला नाही। त्यामुळे सध्या 6 प्रशासकीय विभाग आपल्याला बघायला मिळतील। तर सोपं प्रश्न आणि बेसिक आपण म्हणतोय की ज्यावेळी आपण महाराष्ट्र भूगोल अभ्यासत असताना आपल्याला प्रशासकीय भूगोल आणि प्राकृतिक भूगोल असं दोन्ही भूगोलाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो। त्याच पद्धतीने आपल्याला भारताचा पण प्रशासकीय भूगोल म्हणजेच आपण म्हणूया त्याला राज्य, ठीक आहे, त्यांच्या राजधान्या, त्यांच्या सीमा, या पद्धतीने अभ्यासक्रम आपल्याला बघायला मिळेल, ठीक आहे। आता या संदर्भात दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो की कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहे असा पण प्रश्न येऊ शकतो। त्याच पद्धतीने कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त तालुके आहे असा सुद्धा प्रश्न समोर येऊ शकतो। तर त्या अनुषंगाने तुम्हाला हे अभ्यास करायचं आहे। दुसरा प्रश्न दिलेला होता की कोणते प्रोजेक्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल, कोणत्या राज्यामध्ये। तर इथं जलविद्युत प्रकल्प लिहिलेले आहे। तर कोणते प्रकल्प कुठल्या राज्यामध्ये आहे, जसं कर्नाटकमध्ये जर आपण बघितलं दुर्गापूर हा प्रोजेक्ट आपल्याला पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतो, दामोदर व्हॅली प्रोजेक्ट अंतर्गत, ठीक आहे। गांधीसागर जो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळेल, ठीक आहे। त्याच पद्धतीने हिराकूड ओडिसामध्ये आहे आणि तुंगभद्रा प्रोजेक्ट कर्नाटकामध्ये आहे। तर यामध्ये आता अभ्यासाच्या बाबींचा जर विचार केला की अशा पद्धतीने प्रश्न येत आहेत, ही सर्व जी काही प्रश्न विचारलेली आहेत, हे जे सर्व जे प्रोजेक्ट आहे हे सर्व मोठे प्रोजेक्ट आहे, मल्टीपर्पज प्रोजेक्ट आहे, बहुउद्देशीय प्रकल्प आहे, जे 1950-60च्या दरम्यान
हे सर्व डेव्हलप करण्यात आली होती, निर्माण करण्यात आली होती. आत्ता हे विचारण्याचं कारण असं, कारण डॅम सेफ्टी बिल 2019मध्ये म्हणजे 20मध्ये डॅम सेफ्टी बिल 2019 पारित करण्यात आला होता. आणि कशा पद्धतीने जुने जे डॅम आहे त्यांचं प्रोजेक्टचा जो उद्देश होता तो उद्देश मोस्टली होता की इरिगेशन करणं, त्यानंतर फ्लडवर कंट्रोल करणे म्हणजे पूरवर कंट्रोल करणं, नियंत्रण करणं, पॉवर जनरेट करणं म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं, या पद्धतीने मल्टी यूज म्हणजे आपण म्हणूया त्याला बहु उपयोगी जे आपण म्हणतो आहे त्या पद्धतीने ती प्रोजेक्ट काय करण्यात आली होती, निर्माण करण्यात आली होती. पण आत्ता जर आपण बघितलो आहे काही जुने असे प्रोजेक्ट आहे, काही असे जुने डॅम्स आहे जी आता सध्या त्यांचं जीर्णोद्धार करणे गरजेचं आहे. बऱ्याचशा समस्यांना आपण सामोरं जातो आहे, म्हणजे त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी आहे म्हणजे पाणी साठवणूक करण्याची जी क्षमता आहे ती कमी झालेली आहे, कारण खाली गाळ साचलेला आहे. तर या पद्धतीच्या आता ज्या समस्या आहेत आणि त्या समस्येला धरून डॅम सेफ्टी बिल पारित करण्यात आला होता. आणि म्हणून अशा घटकावर हे करंट अफेअरला रिलेटेड प्रश्न असतात विद्यार्थ्यांना, म्हणून लक्षात ठेवा की प्रश्न विचारले जातात. आणि या अंतर्गत मग तुम्हाला जी महत्त्वाची जेवढी प्रकल्प आहेत भारतातली जी महत्त्वाची आहे, कोणते प्रकल्प कोणत्या नदीवर डॅम बांधण्यात आलेले आहे, खूप छोटे मोठे नाही परंतु जे मेजर आहे, बिग आहे, मोठे आहेत, ती मोठे प्रकल्प. ठीक आहे, आता इथं होऊ शकतं की समोर जलविद्युत प्रकल्प दिलं असेल आणि नदी कोणत्या नदीवर ते वसलेली आहे असे सुद्धा प्रश्न विचारले जातील. कळलं? म्हणजे प्रश्नाचा जो आपण स्वरूप बघतो तो या पद्धतीने असेल की हे जे प्रकल्प आहे, ठीक आहे, गांधीसागर, हिराकूड, जसं हिराकूड जर प्रकल्प आपण बघितलं तर हिराकूड हा महानदीवर आहे, बरोबर. ती या पद्धतीने प्रश्न, गांधीसागर असेल तर चंबळ नदीवर आहे, जी चंबळ नदी यमुना नदीची उपनदी आहे आणि जे यमुना नदी तुम्हाला गंगेची उपनदी आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. तर म्हणजेच या प्रश्नावरून आपल्याला हा निकष मिळतो किंवा ही कल्पना येतं की भारतातील महत्त्वाचे जे बहुउद्देशीय प्रकल्प आहेत ते प्रकल्प विचारले जातात. ठीक आहे, आणि खास त्यामधून कोणते मग महत्त्वाची मोठे मोठे थर्मल प्रोजेक्ट महाराष्ट्रातले आणि भारतातले, औष्णिक केंद्र. त्याच पद्धतीने महाराष्ट्र किंवा भारतातील संपूर्ण जेवढी काही जलविद्युत प्रकल्प आहेत, जलविद्युत प्रकल्प संपूर्णमध्ये जी महत्त्वाची आहे ती. त्यानंतर मोठे मोठे बहुउद्देशीय प्रकल्प ते विचारू शकतात, बरोबर. आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, ती कुठल्या जिल्ह्यामध्ये बसलेली आहे, या पद्धतीने प्रश्नाचं स्वरूप आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे याचा अभ्यास एक ऑब्जेक्टिव्ह फॅक्टनुसार आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर खूप डीपर नॉलेज इथं विचारलेले नाही, खूप खोलवर प्रश्न विचारलेले नाही, साधे प्रश्न आहे की कोणते जिल्हे आहे, मध्ये कोणते राज्य आहे आणि त्या राज्यातील कोणते प्रकल्प आहे किंवा कोणते थर्मल प्रोजेक्ट आहे. आता थर्मलच झालं, ऊर्जा केंद्रासंबंधी अणुऊर्जा प्रकल्प विचारू शकतात किंवा विंड एनर्जीवर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, पवन प्रकल्प जे काय म्हणतो आपण, पवन ऊर्जा प्रकल्प. तर या पद्धतीने तुम्हाला तुमचा जो डेटा आहे ना, ते डेटा तुम्हाला कलेक्ट करायचा आणि त्या पद्धतीने त्याला रिवाईज करणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न विचारला होता, हा पण सोपा होता, हा पण प्रशासकीय, महाराष्ट्राच्या प्रशासकीय भूगोलावर प्रश्न होता. हा काय विचारलेला आहे बघा, की महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत, बरोबर. मी तुम्हाला मागच्याच याच्यामध्ये विचारलं काय येतील की प्रश्न जिल्ह्यावर येऊ शकतो. आता जिल्हे झालं तर उद्या तालुक्यावर प्रश्न येऊ शकतो की सर्वात जास्त कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये तालुके आहेत, आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला ते जिल्हे आणि म्हणजे ते प्रशासकीय विभाग, सर्वात मोठे जास्त जिल्हे आणि मग त्यांच्या तालुके, तर यानुसार आपल्याला उत्तरं काय करता येतील, देता येईल. समजलं? तर हा तिसरा प्रश्न प्रशासकीय भूगोलावर अवलंबून होता. त्यानंतर प्रश्न विचारलं होतं, चौथा प्रश्न, की एकीकडे विचारलं आहे तुम्हाला की कशाच्या बाबतीत, कोळसा क्षेत्र. तर कोणकोणते कोळसा क्षेत्र आहेत, महाराष्ट्रामध्ये पण कोळसा क्षेत्र आहेत आहे ना, कोल माइन्स आहेत. तर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या नदी खोऱ्यामध्ये हे क्षेत्र वसलेले आहे, बरोबर. जसं आपण बघतो आहे की गोदावरी खोऱ्यामध्ये आपल्याला कोल मिळतो, वर्धा जे आहे वर्धा वैनगंगा त्या नदींच्या खोऱ्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतो, कोल बघायला मिळतं, कोळसा बघायला मिळतो. मग याचा जे क्रम आहे ते क्रम विचारलेला आहे. आणि या मित्रांनो काही पाठांतर करणारा प्रश्न नव्हता, हा तुमचा भूगोल जो आहे
तुम्ही कशा पद्धतीने आत्मसात केलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर त्याला व्हिज्युअलाइज करता, कशा पद्धतीने त्याला अभ्यासला आहे मॅपिंग थ्रू, त्या पद्धतीने हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न होता, इझिली फाइंड आउट करता येत होतं. जर आपण बघितलं तर हजारीबाग प्लॅच्यू वर येतो, त्याच्याखाली रांची प्लॅच्यू येतं आणि हा महाराष्ट्राचा भाग आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये मग कोणतं वैनगंगा खोरे वर्धा खोरे आणि वैनगंगा खोरे. तर क्रम इझिली काढता येत होता की वर्धा खोऱ्यानंतर गोदावरी त्याच्या खाली आहे, दक्षिणेकडे आहे. तर उत्तरेकडून आलो तर सर्वात आधी येणार हजारीबाग, नंतर मग रांचीनंतर वर्धा, वर्धानंतर गोदावरी. तर यांचा अभ्यास करत असताना तुम्हाला दोन्ही सर्वात महत्त्वाचा विषय असतो प्राकृतिक भूगोल. ठीक आहे, तर तुम्हाला भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल अभ्यासायचा आहे. ज्या प्राकृतिक भूगोलमध्ये काय काय बघायचं आहे तर महत्त्वाचे पठार, कुठल्या ठिकाणी पठार आहे, कुठल्या ठिकाणी पर्वतरांगा आहेत, पर्वतरांगा. ठीक आहे, त्याचं तुम्ही एक छोटंसं ओबडधोबड जरी ड्रॉ काढून ठेवलं आणि त्याला व्हिज्युअलाइज केलं की उत्तरेकडून जसं उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे त्याच पद्धतीने पूर्वेकडून पश्चिमेकडे अशाही पद्धतीने प्रश्न विचारल्या जातील. त्यावेळेला पठार, पर्वतरांगा महत्त्वाची जेवढी पण नद्या आणि नद्यांची उपनद्या, नद्या व त्यांच्या उपनद्या या पद्धतीने. परत मग मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं तलावावर प्रश्न विचारला जातो किंवा सरोवर, तर महत्त्वाचे सरोवर, महत्त्वाचे धबधबे. ठीक आहे, महत्त्वाचे धबधबे करू शकतो आपण. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचा आणखी जर आणला आपण तर यामध्ये अभयारण्य येतील, अभयारण्य. ठीक आहे, व्याघ्र प्रकल्प. या पद्धतीने लिस्ट करून जरी तुम्ही फॅक्च्युअल अभ्यास केला तरी एक बेसिक जे विचारल्या जात आहे ते फॅक्च्युअली जास्त प्रश्न विचारला जातो. परंतु तुम्हाला प्राकृतिक भूगोलमध्ये हा 3 पार्ट तुम्हाला एक डायग्रामॅटिकली किंवा त्याला प्रॉपरली एक स्केच करून जर तुम्ही त्यावर वर्क करताय तर तो तुमचा पार्ट इझिली रिकॉल होणार आणि तुम्ही त्याला परत आठवू शकता. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला हा 4था प्रश्न आलेला होता. 5वा प्रश्नाचं अगदी सोपं होतं. सर्वांना माहिती आहे तारापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प आहे जो आपल्याला तुर्भेमध्ये बघायला मिळतो, जो आता पालघर, अगोदर ठाणे जिल्ह्यामध्ये याचं, आता ठाण्यातून पालघर जिल्हा विभागणी झालेली आहे त्यामुळे तो आता पालघर जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल. तर तो पण प्रश्न इझी क्वेश्चन्स आपल्याला टाकता येईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन होतं की विधाने. आताच मी म्हटलं की काय प्रश्न विचारतात तर प्राकृतिक भूगोलामध्ये काय विचारला जातो तर कशा पद्धतीने रचना आहे, प्राकृतिक स्वरूप कसं आहे, मग नद्यांचं, पर्वतांचं, पठारांचं, कुठे काय आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, त्या पद्धतीने स्वरूप जेव्हा बघतो तर हा सुद्धा एक नदी प्रणालीवर प्रश्न होता. भारताच्या नदी प्रणालीवर प्रश्न बघायला मिळतो. कुठलं होतं? नदी प्रणाली. आणि सोपं स्टेटमेंट आहे. आणि बघा एक बाब परत लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो की ज्या महत्त्वाच्या आहेत, कोणकोणत्या महत्त्वाच्या नद्या आहेत, जसं आपण म्हणूया सिंधू नदी, गंगा नदी, ब्रह्मपुत्रा. मग सिंधू नदीची सतलज उपनदी, सतलज बियास, चिनाब नदी, झेलम या पद्धतीने. गंगाची उपनदी बघितली तर महत्त्वाची यमुना नदी. ठीक आहे, मग ब्रह्मपुत्रा नदी. त्यानंतर येथील पठारावरील जर नद्या बघितलं तर पठारावरील मग महानदी असेल, महानदी. ठीक आहे, दामोदर नदी. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे, त्याच पद्धतीने इकडे जर आलो आपण तर महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या पद्धतीने. भीमा, कृष्णा, कावेरी, तापी, नर्मदा ह्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत. त्यांचे उगमस्थान, त्यांच्या डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या आणि त्यांच्या उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या. आता प्रश्नावर येऊया. प्रश्न काय होता? सोपा प्रश्न होता की सिंधू नदीच्या पात्रातील माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे. माजुली ही जगातील सर्वात मोठे नदीमध्ये बेट आहे, हे बरोबर आहे. परंतु ते सिंधू नदीवर नाही आहे तर ते ब्रह्मपुत्राच्या पात्रावर आहे. ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, ब्रह्मपुत्रा कुठल्याही रेफरन्स बुकमध्ये जरी वाचलं तुम्ही तर तुम्हाला हा स्टेटमेंट प्रत्येक रेफरन्स बुकमध्ये बघायला मिळतो. दुसरं, ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये तिबेटमध्ये नाही तर अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग म्हटलं जातं. आणि अरुणाचल प्रदेश सांगपो, तिबेटमध्ये सांगपो म्हटलं जातं.
म्हणजे प्रश्न काय आहे ना, सोपं जे महत्त्व एकदम ज्याला बेसिक इम्पॉर्टन्स असलेलं जे प्रश्न आहे ते तुमच्या डिपार्टमेंटला विचारलेली आहे. त्यामुळे खूप खोलवर न जाता सुरुवात जी फक्त यावर्षी किंवा यांचा अभ्यास आता कमी झालेला आहे किंवा जे सुरुवात करत आहे अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की 2 महिने आहे. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जर प्रॉपरली काय विचारतं त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला, स्ट्रॅटेजीने आणि स्मार्ट स्टडी केलं तर डेफिनेटली तुम्हाला हे प्रश्न पण अटेम्प्ट होतील आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पण येणार की आपण हे प्रश्न अटेम्प्ट करू शकतो. बरोबर. तर फार लेंदी वेनी जाऊ नका, स्मार्ट वर्क करा. अशा बाबतीमध्ये तुम्ही ड्रॉ करा स्वतःचे नद्यांची उगम, नद्यांची सर्वात मोठी नदी त्यांच्या डाव्या किनाऱ्यावरील आणि उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या. नद्या झालं तर नद्याच्या तुलनेने लगेच तुम्ही त्यासोबत तुमचे डॅम्स करू शकता. त्यावरची महत्त्वाची प्रोजेक्ट आहे ती सोबत नोंद करा. तर एकत्रितरित्या तुमचा हा अभ्यास प्रॉपरली करता येईल. तर हे दोन्ही विधानं काय होतं आपल्याला चूक बघायला मिळतं. अ आणि ब दोन्ही विधानं चूक असं आपल्याला याचं उत्तर आहे. ठीक आहे. नंतर येतो 7वा प्रश्न की खालील विधानांचे परीक्षण करा व योग्य पर्याय निवडा. रायवेश्वरपासून सिंगणापूरपर्यंत पसरलेल्या डोंगर रांगेला सातपुडा पर्वतरांग म्हणतात. गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळं करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. आता हा जो प्रश्न आहे याला तुम्हाला फिजिकल जिओग्राफीचाच हा पण प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला बघता येईल की कोणत्या नद्या. तर जसं एक नर्मदा काढली, एक तापी नदी काढली, तापीनंतर गोदावरी येतं, गोदावरीनंतर कृष्णा येतं आणि कृष्णानंतर भीमा येतं आणि याच्यामध्ये मग डोंगररांगा आहे, यांच्यामध्ये डोंगररांगा आहे. तर ह्या ज्या डोंगररांगा जर आपण इथं काढलं, इथं शंभू महादेवाच्या डोंगररांगा, हरिश्चंद्र बालाघाटाच्या डोंगररांगा, ठीक आहे, इथं सातमाळा अजिंठा या पद्धतीने आणि मग इकडे सातपुडा. ठीक आहे. आता मग हा जर सातपुडा आहे या पद्धतीने जर तुम्ही क्रम लक्षात घेतलं तर तुम्हाला गोदावरी आणि तापी नद्यांना वेगळी करणारी कोणती येतं, सातमाळा अजिंठा आपल्याला सांगता येते. ही भीमा नदी, ही कृष्णा, ठीक आहे, आणि ही गोदावरी आणि ही तापी नदी. तर या पद्धतीने इथं सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहेत. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. आता रायवेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत हे जे स्टेटमेंट आहे हे मात्र चुकीचं स्टेटमेंट आपल्याला सांगता येतं. ओन्ली फक्त विधान अबरोबर असं याचं उत्तर येईल. ठीक आहे. तर जे फिजिकल पार्ट आहे त्या फिजिकल पार्टला तुम्ही त्या पद्धतीने फोकस करायला हवा. नंतर दिलेला आहे 58 अहमदनगर जिल्ह्यात 1920ला पहिला साखर कारखाना काढण्यात आला. ठीक आहे. आणि दुसरं अहमदनगर जिल्ह्यात 1950ला. तर दुसरा स्टेटमेंट बरोबर आहे, पहिला स्टेटमेंट हा चुकीचं आहे. ठीक आहे. प्रवरानगरला पहिला जो कारखाना आहे तो काढण्यात आला होता, त्यामुळे चूक असून ब विधान बरोबर आहे. हा पण फॅक्च्युअली आहे, याबद्दलही आपल्याला काही कन्सेप्च्युअल डेटा किंवा डेटाची गरज नाही. 8वा प्रश्न नंतरचा, महाराष्ट्रातील भागात प्रामुख्याने केंद्रित वसाहती आढळतात. विद्यार्थ्यांनो बघा, एक प्रश्न आतापर्यंत जेवढी आपण डिपार्टमेंटलची जेवढी पण क्वेश्चन्स अभ्यासली त्यामध्ये फक्त आउट ऑफ द थोडासा जो मुख्य परीक्षेला कधी प्रश्न विचारले जातात सेटलमेंट आणि वसाहतीवर, तो प्रश्न तुम्हाला इथं विचारण्यात आलेला होता आणि तो पण फार कठीण प्रश्न नव्हता. इथं तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर सेटलमेंटचं, तर मी हेच म्हणेल की हा मुख्य परीक्षेला जनरली प्रश्न विचारला जातो. जे ग्रुप बी संयुक्त पूर्व परीक्षा असेल आहे ना, गट ब गट क यांच्यामध्ये यांच्या सिलेबसमध्ये हा सिलेबस आहे. सेटलमेंट वगैरे वसाहतीचे प्रकार त्यामधला हा सिलेबस आपल्याला सांगता येईल. परंतु असे एखादं प्रश्न आपल्याला बघायला मिळतील. हे सर्वस्वी तुम्हाला वसाहतीचे प्रकार जे आहेत ते वसाहतीचे प्रकार जर आपण अभ्यासले तर त्यानुसार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतील. मग कोणकोणत्या प्रकारचे असतील, आता हे केंद्रित मध्ये क्लस्टर म्हणतो आपण याला. ठीक आहे. काही रेडियल असतात आहे ना, तर या पद्धतीने काही स्कॅटर्ड असतात, मध्ये पसरलेली कुठं जी घरं वगैरे कुठलेही, आणि हे रूरल सेटलमेंटचा प्रश्न आहे. ठीक आहे. आपल्याला याच्या कन्सेप्टमध्ये जावं लागेल. रूरल सेटलमेंटचा हा प्रश्न आपल्याला बघायला मिळेल. तर असा एखादा प्रश्न आपल्याला मिळेल. उत्तर याचं काय आहे, दख्खन पठार.
जिथं पर्वतरांगा असतील, हिल, जसं कोकण भाग विचार केला तर कोकण भागामध्ये आपल्याला केंद्रित वसाहती बघायला मिळणार नाही, तर विखुरलेल्या वसाहती बघायला मिळतील आहे ना. डोंगर काही आपला पायथ्याचा भाग आहे, ठीक आहे, जिथून अशा भागामध्ये, तर या पद्धतीने उत्तर आपल्याला बघायला मिळतो. टेकड्यांच्या प्रदेशातही नाही राहणार, पश्चिम घाटमाताही नाही आणि कोकणही नाही. बरोबर. जर इथं विदर्भाचा सकल भाग विचार केला असता तर आपल्याला याचं उत्तर वेगळं काढावं लागलं असतं. तर हे तिन्ही एकसारखे, पश्चिम घाटमाता हा पण तशाच पकड डोंगररांगांचा भाग आहे आणि पूर्व विदर्भाचा टेकड्याचं. तर हा लॉजिकल प्रश्न होता. यामध्ये असं कुठलंही खूप ज्याला कन्सेप्टही माहीत नाही तो सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत होतं. कारण कोकण, पश्चिम घाटमाता, पूर्व विदर्भाचा टेकड्यांचा प्रदेश, या तिघांचंही जे स्वरूप आहे ते तिघांचंही स्वरूप सर्वसामान्य आहे आणि सारख्याच प्रकारात राहणार. तिथं वसाहतीसुद्धा तशाच प्रकारच्या बघायला मिळतील आणि म्हणून उत्तराचं दख्खन पठार. तर वसाहतीमध्ये विविध सेटलमेंटचे टाईप्स ऑफ किंवा वसाहतीचे प्रकार आपण म्हणतो, त्या वसाहतीच्या प्रकारचं बेसिक कन्सेप्टमधून हा प्रश्न आला होता. तर विद्यार्थ्यांना असा एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळेल. नंतर परत लास्ट प्रश्न विचारला होता शिखरे आणि जिल्हे. तर याआधी मी सांगितलं की प्राकृतिक भूगोलामध्ये तुम्हाला शिखरे अभ्यासायची आहे आणि हा पण प्रश्न फार कठीण नव्हता. काही त्यामध्ये उंची विचारलेली नाही, फक्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणतं शिखर. जसं अस्तंबा डोंगर जर विचार केला नंदुरबारमध्ये येतो, साल्लेर नाशिकमध्ये येतं, ठीक आहे, चिखलदरा अमरावतीमध्ये येतं आणि हरिश्चंद्रगड अहमदनगरमध्ये येतो. आणि याचं एक जरी कोणतंही उत्तर माहीत असेल, जसं अस्तंबा नंदुरबारला येतो 3ला अला 3, ठीक आहे, अला 3, एकाच ऑप्शनमध्ये तुमचं प्रश्नाचं उत्तर निघतो. तर हे सर्व जे प्रश्न होते एवढ्या बेसिक लेवलची प्रश्न विचारलेली होती, ती 2017ला पण विचारलेली आहे आणि 2021च्या पण पेपरमध्ये आपण बघायला मिळतो. मग प्रश्न हा येतो की हा सर्व जो अभ्यास आहे, हा सर्व अभ्यास आपण किंवा भूगोल या विषयाचं डिपार्टमेंटल PSI आत्ता जी येणारी अभ्यास म्हणजे जी एक्झाम आहे, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेलाही नाही आहे किंवा ज्यांची सुरुवात आहे, त्यांनी जर प्रॉपरली जर स्ट्रॅटेजीने अभ्यास केला तर त्यांचं अभ्यास विदिन 4 to 5 days किंवा 8 ते 10 दिवसांच्या एक स्ट्रॅटेजीपूर्वक म्हणजे वेनी जर अभ्यास केला, स्मार्ट स्टडीने अभ्यास केला तर इझिली यामधील प्रश्न आपण सोडवू शकतो. मग काय फोकस करायचं विद्यार्थ्यांनो, तर तुम्हाला 2च भूगोल विचारला जातो आहे, एक महाराष्ट्र, ठीक आहे. मग महाराष्ट्रामध्ये कुठून सुरुवात करायची, तर महाराष्ट्राच्या भूगोलसाठी सुरुवात करायची प्राकृतिक भूगोल, राजकीय भूगोल. मग या राजकीय भूगोलामध्ये कोणकोणते प्रशासकीय जिल्हे कोणते आहे, प्रशासकीय विभाग किती आहे, किती जिल्हे आहे आणि किती तालुका आहेत. दुसरा प्रश्न तुम्हाला राजकीय भूगोलामध्ये येणार की जिल्हा निर्मिती, ठीक आहे, सुरुवातीला कोणता जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे, आतापर्यंत किती जिल्हे निर्मित झालेले आहे. डीप प्रश्न आलं तर जेव्हा 1 मे 1960ला जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेला महाराष्ट्रातील किती जिल्हे होते आणि किती तालुक्यांची संख्या आहे, तो एक प्रश्न यामध्ये येतो. तर असं स्मार्ट स्टडी तुम्ही करून हा भाग होतो. दुसरा येतो मग प्राकृतिकमध्ये जे ते आपले 3 जे प्राकृतिक विभाग आहे, ज्यामध्ये एक येणार किनारपट्टी, कोकणची किनारपट्टी, त्यांचा अभ्यास करा, ठीक आहे. दुसरा येणार महाराष्ट्र पठारांचा भाग, कोणकोणते पठार आहेत ते, आणि तिसरं येणार सह्याद्री आणि सातपुडा, सह्याद्री व सातपुडा. विद्यार्थ्यांनो आता हा भाग करताना काय वाचायचं आहे, फार खूप कन्फ्यूज होण्याची गरज नसतं. किनारपट्टीमध्ये काय काय भाग येतं, तर 3 ते 4 भागावर फोकस करायचं, ठीक आहे. की किनारपट्टी प्रदेशाचं काय वैशिष्ट्य आहे, कशा पद्धतीचं स्वरूप आहे त्याचं, त्यानंतर तिथल्या नद्याच्या मुखाशी असलेल्या खाड्या, ठीक आहे, आणि कोकणामधून पठारावर येण्यासाठी किंवा पश्चिम भागामध्ये येण्यासाठी आपल्याला बघायला असलेले घाट, ठीक आहे. हा मेन फोकस असतो प्रश्न विचारण्याचा. आणि मग जेव्हा नद्या कराल तर नद्याच्या कोणकोणत्या नद्यावर महत्त्वाची जी काही आपली धरणे आहे आणि जलविद्युत प्रकल्प आहेत, काही जलविद्युत प्रकल्प आहे, त्याला टार्गेट करा. हे एवढं फॅक्च्युअल डेटा तुम्हाला पहिल्या भागावर विचारला जातो. पठाराच्या संदर्भात, ठीक आहे, 8-10 महत्त्वाची पठारं आहे, ते पठार आणि त्यांचे जिल्हे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ते पठार आहे, हा अभ्यास जरी केलं तरी या विषयाचा अभ्यास आपल्याला इथं संपवता येतो, ठीक आहे.
नंतर सह्याद्री आणि सातपुडा, सह्याद्री आणि सातपुडाचा विचार केला तर प्रश्न मोस्टली फोकस होतो तो कशा कशावर, एक पहिला की यावर पर्वत कोणकोणती आहेत, ठीक आहे, पर्वत रांगा म्हणू आपण, कोणकोणते ज्या उपरांगा विचारल्या जातात, आणि मोस्टली याचे शिखरे आणि शिखरे कोणकोणत्या जिल्ह्यात आहे ते. तर या पद्धतीने तुम्ही जर फोकस केलं इनिशियल लेवलवर, जे स्टुडंट न्यू आहे आणि ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांनी याला तर चांगलं करायचंच, सोबत थोडंसं आणखी एक्स्ट्रा जे काय वाचता येईल तो पण अभ्यास करून ठेवायचा की जेणेकरून जर एक्स्ट्रा प्रश्न आली तर तुम्हाला सॉल्व करता येईल. एवढं प्राकृतिक भूगोलात आणि याच सर्व भागावर तुम्हाला फोकसमध्ये प्रश्न विचारला जातो. मग उर्वरित जो येतो तो हवामान येतो, हवामान वाचा, कोणकोणत्या मृदेचे प्रकार आहेत ते वाचा, वनाचे प्रकार वाचा, ठीक आहे, या पद्धतीने, आणि कोणकोणते खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्यामध्ये महत्त्वाची खनिज संपत्ती, याला अनुसरून मग संपूर्ण तुमचे काय येतील, वनाला अनुसरून अभयारण्य येतील, राष्ट्रीय उद्यान येतील. तर या पद्धतीने संपूर्ण फॅक्च्युअल डेटा तुम्हाला विचारण्यात येणार. आणि हे जेवढं भाग तुम्ही महाराष्ट्राला कराल प्राकृतिकचा तेवढंच तुम्ही भारतासाठी करा, भारताचा भूगोल. तर असं जर स्ट्रॅटेजी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला काय करता येईल, अभ्यासाला योग्य दिशेने वाटचाल देऊन तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त स्कोअर करता येईल. तर या पद्धतीने आपण विश्लेषणाचा आपण भाग इथं आपल्याला बघता येतो. तर विद्यार्थ्यांनो, आपली जी बॅच आहे जी कंप्लीट डिपार्टमेंटल PSIची ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने बॅच आहे. प्रत्येक विषयाचं कसा अभ्यास करायचा, काय वाचायचं आणि नेमकं किती लवकरात लवकर आपलं परीक्षेच्या आधी त्याचं प्रिपरेशन होऊन त्याचं रिव्हिजन करता येईल आणि त्यावर प्रॅक्टिस करता येईल, हा सर्व स्वरूप आपण आपल्या बॅचमध्ये ऑफलाईन ऑनलाईनच्या बॅचमध्ये आपण ते इन्क्लूड केलेलं आहे. ही बॅच ऑलरेडी उद्यापासून सुरू होत आहे. तर तुम्हाला याविषयी जी काही माहिती असेल, माहिती हवी असेल त्यासाठी तुम्ही या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. 2-3 नंबर दिलेले आहेत, त्यांनी कुठल्याही नंबरवर कॉल करा किंवा मग आमचं जे वेबसाईट आहे आकारचं akarfoundation.org.in या वेबसाईटला व्हिजिट द्या. तुम्हाला या संपूर्ण बॅचविषयी संपूर्ण प्रक्रियेविषयी तुम्हाला माहिती मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.